मला माहिती आहे त्याने तुझ्यापासून का लपवून ठेवलं ते. का? तुझे बाबा ना गँगस्टर किंवा सिक्रेट एजंट असावेत. काय चाललंय? एक तर मला काही कळत नाहीये. तुझी शपथ संजू, मी अजिबात मस्करी करत नाहीये. काय मग कोण आहेत? अंडरवर्ल्ड डॉन की सिक्रेट एजंट? आयुष्य आपल्याला कधी संधी देत नाही. आपण आयुष्याला संधी दिली पाहिजे. आई हे काय आहे? कोण आहे हा? हे बाबा आहेत तुझे. हे बाबा आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये शॉर्ट अँड स्वीट या चित्रपटाची नॉट सो शॉर्ट बट व्हेरी स्वीट अशी टीम आली आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं. थँक्यू. 3 तारखेला पिक्चर रिलीज होतोय शॉर्ट अँड स्वीट. आता काय आहे नेमकी ही शॉर्ट अँड स्वीट स्टोरी मला जाणून घ्यायचं आहे. खूप स्वागत सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं. कसे आहात? बेस्ट. मजेत मजेत. तुषारपासून सुरुवात करूया. झालं, कसं आहे very good. तुषार? बस मजेत तो मजेत असाच आहे. मजेत. मज्जेत आहेस. हो. प्रमोशन चालू आहे आणि अगदी आली 3 तारीख आता आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. गाणी आवडत आहेत. सो किती भारी फिलिंग आहे आता प्रमोशन करताना. आता सोनाली ताईपासून सुरू करूया. तो असं हे करतोय की आता कोण बोलेल. हां, खूप मस्त प्रतिक्रिया येत आहेत आम्हाला आणि वेगवेगळ्या वयोगटातनं येत आहेत. तू म्हणालीस तसं गाणी खूप आवडत आहेत आणि हे जरा मस्त वाटतंय की मराठी सिनेमाची गाणी आवडत आहेत. हे किती छान आहे. आमचा विषय खूप वेगळा आहे. त्या विषयासाठी पण प्रतिक्रिया येत आहेत की काय असणार आहे नक्की, अशी एक असं कुतूहल दिसतंय सगळ्यांमध्ये. त्यामुळे असं वाटतंय की आता चला चला फिल्म दाखवूया सगळ्यांना. पिक्चरच्या निमित्ताने ना हर्षद इथे पहिल्यांदाच प्रमोशनला आले. मालिकेच्या निमित्ताने तो आला होता. तर जरा मला हर्षदकडे वळायचं आहे. सो हर्षद, कसं वाटतंय आता की आपण आपला पिक्चर प्रमोट करतोय, फायनली पहिला पिक्चर? खूप भारी वाटतंय. म्हणजे ॲक्च्युली मी ते शब्दात नाही मांडता येणार मला. सगळीच प्रोसेस प्रमोशनची असेल, शूटची असेल, आता ते रिलीज होणार आहे. तो एक्साइटमेंट आहे, थोडा नर्वस पण आहे. मे बी बाकीच्या इंटरव्ह्यूजमध्ये तेवढा नसेल, पण आता तो मला जाणवतोय नर्वसनेस. पण येस, खूप छान वाटतंय, भारी वाटतंय की फिल्मच्या प्रमोशनसाठी आलं. येस. आणि कधी नेमकी सुरुवात कधी झाली आहे शॉर्ट अँड स्वीट या चित्रपटाची? डिरेक्टर सर बिझी येतात सेन्सॉरच्या कामामध्ये, म्हणून ताई तुझ्यापासून सुरू करूया. सुरुवात नेमकी कशी झाली या चित्रपटाची? मला आठवतंय आपण लॉकडाऊनमधनं सगळेजण बाहेर यायला लागलो होतो आणि मला एक खूप असा पॉलिश्ड आणि कूल माणसाचा फोन येत होता की आपल्याला भेटायचं आहे. तर मी जरा ना कधी कधी आपण थोडं टाळून बघतो ना की हां मग फोनवरच 1 लाईन सांगणार का, किंवा बघूया बरं काय पाठवलंय लिहून पण देतात काही जण. त्यामुळे मी तसं डॉज करायचा प्रयत्न केला. पण त्यांनी सांगितलं की नाही आपण भेटूया, मी नाही तुला फोनवर काही सांगू शकत. तर मी म्हटलं ओके. मग फायनली मी गणेशला भेटले. तेव्हा तो माझ्या घरी आला. तेव्हा स्वप्नील बारसकर आमच्या लेखकालाही घेऊन आला आणि त्यांनी स्ट्रेट नरेशनच दिलं. आणि ते इतकं गोड होतं की मी जेव्हा ऐकली गोष्ट, आमच्या प्रत्येकाची जेव्हा जेव्हा एंट्री होते ते पॉइंट्स इतके मजेदार आहेत फिल्ममध्ये. आणि माझं असं झालं की मी सोल्ड आहे, मला ही फिल्म करायची आहे. तर त्याच्यानंतर कास्ट आमची फायनल होत गेली आणि आम्ही 1 वर्ष होऊन गेलं ना. आम्ही 1 वर्षापूर्वी बेळगावला शूटिंग केलं. येस. श्रीधर, कधी सुरुवात झाली नेमकी चित्रपटाची? सुरुवात तेच लॉकडाऊनच्या वेळेला झाली आणि मला फोन आला होता गणेश कदम सरांचा. आणि मी ऑफिसमध्ये गेलो आणि मग आपण जे लेखक आहे स्वप्नील बारसकर, त्या दोघांनी मला कथा ऐकवली. आणि मग कथा ऐकवल्यानंतर मग मी रिलेट केलं ह्या कथेला. आणि मी स्वतःला ह्या जे पात्र माझं आहे वामन सरपोतदारचं, एका बापाचं पात्र आहे, मी स्वतःला उभं केलं तिकडे. आणि कसं आहे ना की ह्या कथेचं जे पात्र आहे वामन सरपोतदार, ह्याचा जो मुलगा आहे संजू, जे हर्षद करतोय, कॅरेक्टर प्ले करतोय, तो माझ्या आशा असण्यामुळे तो मला स्वीकारायला तयार नाही आहे. आणि त्याला एका दिवशी कळतं की मी जिवंत आहे. हे काही कारणामुळे कळतं. ते आम्हाला कारण आता मी सांगणार नाही, ते चित्रपटात तुम्ही बघा. आणि मग तो जो सीन मी ऐकला सरांच्या तोंडून, तर मी थोडं डिस्टर्ब झाल्यासारखं झालं ॲज अन ॲक्टर, ॲज अन ह्युमन बिईंग. कारण माझ्या खऱ्या आयुष्यात माझं असं नाही आहे सुदैवाने.
मला पण 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा 18 वर्षाचा आहे, 12वीला. पण त्याच्याकडून अशी काही रिॲक्शन नाही जी माझ्या फिल्ममध्ये मुलाकडून मला अशी रिॲक्शन मिळते. तर म्हटलं हे काहीतरी कुठेतरी रिलेट होतं ॲज अन ॲक्टर, ॲज अन ह्युमन बिईंग. मग आपण हे करायला पाहिजे आणि मोठी जबाबदारी पण मिळाली. आणि सरांनी नंतर सांगितलं, गणेश सरांनी, की सोनाली मॅम पण आहेत आमच्या फिल्ममध्ये. मग ती अजून एक जबाबदारी पण आली, थोडं दडपण पण आलं, थोडी खुशी बी होई. पण एक्झॅक्टली फिलिंग काय होती? दडपण होतं का आनंद सगळं होता का सगळं mix होतं सगळं सगळं होतं. ते माझं काय झालं त्या दिवशी मी असंच काहीतरी होतं. मग मी त्याच्यावर वेगळा एपिसोड होईल असं काहीतरी, म्हणजे पण अशा रीतीने हा प्रोसेस सुरू झाला. हर्षद, मालिका केल्या बऱ्याच, वेगवेगळे कॅरेक्टर केले आणि फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल सगळे म्हणतात. सो पहिला पिक्चर हाच आपला पहिला पिक्चर असेल, हे कधी तुला क्लिक झालं होतं? स्टोरी ऐकल्या का वेळ घेतलास त्यासाठी जरा? नाही ऐकल्याच. म्हणजे मी ॲक्च्युली सगळ्यात आधी हे सांगू इच्छितो की मी लकी समजतो स्वतःला की मी मालिका करतोय, या आधीही केल्या आहेत. पण ही जर माझी पहिली फिल्म असणार असेल तर मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर मी खूप लकी आहे. आणि जेव्हा मलाही सरांचा फोन आला होता, गणेश सरांचा. मी ऑफिसमध्ये गेलो, त्यांना भेटलो, त्यांनी मला गोष्ट सांगितली आणि असं झालं की ह्या फिल्मसाठी जर मी थांबलो असेल नशिबाने तर मग ते करेक्टच आहे. आणि अशा फिल्मचा कितीही मग छोटा मोठा पार्ट असू दे असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तेवढं प्रॉमिनंट कॅरेक्टर. बाकी कास्टिंग तर मला नंतर कळली, पहिली तर मला स्टोरीनेच हुक केलं होतं की म्हटलं, आणि आपण नेहमी आपण बॅक ऑफ द माइंड कॅल्क्युलेट करतो की असं कधी झालंय का, अशा प्रकारची फिल्म आली आहे का, किंवा अशी कथा कोणी सांगितली आहे का. तर मला ते माझ्या मेमरी लेनमध्ये आठवतच नव्हतं. म्हटलं हेही नवीन आहे, प्लस जरा प्राऊड फील झालं की मराठीमध्ये असा विषय येतोय ज्याच्यासाठी आपण मराठी सिनेमाला मानतो की नवीन नवीन विषय आपण आणतो प्रेक्षकांसमोर. म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग कास्टिंग समजली, मी विचारलं आईचा रोल कोण करतंय, बाबांचा रोल कोण करतंय, बाकी कॅरेक्टर्स होते, मित्र, गर्लफ्रेंड, हे सगळं कोण करतंय. त्यानंतर असं झालं की टीमही खूप चांगली आहे, जी कलाकार मंडळी असतात तीही चांगली आहे, त्यांच्यावर कधी मी काम केलं नव्हतं, काम करण्याची इच्छा होती, सो तीही पूर्ण होते. म्हटलं यार दिस इज द बेस्ट चान्स, हा नाही घालवू शकत. मग तारखा वगैरे सगळं मॅनेज होतं. तुषारने आता एक छान लुक दिलाय. काय घडलंय तुषार? तू म्हणालास ना की एवढ्या सगळ्यांसोबत काम करायला मिळालं, पहिल्यांदा करतोय. रिॲक्शन काय नाही, चांगलीच होती. म्हटलं ते आमच्यावर चालत असं म्हटलं काम करायची इच्छा होती. वा. तुषार बरोबर. ओके, रसिका, काय सगळ्यात जास्त आवडलं शॉर्ट अँड स्वीट बद्दल तुला? डेफिनेटली द स्टोरी फॉर शुअर. कारण की मला असं वाटतं की ही फिल्म ना जरी खूप एका इम्पॉर्टंट विषयावर भाष्य करत असेल तरी प्रत्येक वेळेला वास्तव खूप असं ट्रॅजेडीनी भरलेलं, खूप दुःख असतं असं काही नसतं. वास्तव खूप इन्स्पायरिंग पण असू शकतं. आणि ही अख्खी स्टोरी खूप जास्त इन्स्पायरिंग आहे. तर मला यातली पॉझिटिव्हिटी खूप जास्त आवडली. सो दिस इज आय थिंक द बेस्ट पॉईंट फॉर मी फॉर द फिल्म. तुषार, तुझ्यासाठी शॉर्ट अँड स्वीटची सुरुवात कधी झाली? अगेन आता शूट तर लॉकडाऊनमध्ये सुरू झालेलं, पण त्याआधी जेव्हा गणेशदाचा फोन आलेला की अरे एक स्क्रिप्ट आहे म्हणून, बरं ऐकून बघ म्हणून. म्हटलं मी ऑफिसला गेलो आणि स्वप्नील आणि गणेशदादा बसलेले तिथे. त्यांनी स्क्रिप्ट सांगायला सुरुवात केली. मी तेवढ्याच म्हणालो की हो ही मस्त आहे, मी करतोय म्हणून, कुठलाही रोल चालेल, कधी करताय तेवढं सांगा, डेट वगैरे ते आपण बघून घेऊ म्हणून. मुळात डेटची गरज नसते, म्हणजे डायरेक्ट आपण हो बोलतो आपण. आणि कॅरेक्टर्सचं मला शूट चालू होईपर्यंत मला माहिती नव्हतं की कॅरेक्टर्स कोण आहेत वगैरे. मी फक्त एवढंच की आपल्याला ही मूवी करायची आहे, कोणी असू दे चालेल. याचा अर्थ कोणी म्हणजे असं अगदीच त्याच्यामध्ये नाही बोलत मी. नाही झालं तू आमची योग्यता आम्हाला दाखवतोय. थँक्यू व्हेरी मच. चांगला बोलत होतो, मध्येच त्याने एक्सप्लेनेशन दिलं, चांगलं झालं. तर मग नाही, पण स्क्रिप्टच्या ऐकल्यानंतर मला खूप छान वाटलं की अशा टॉपिकवर हा मूवी बेस्ड आहे. आणि अगेन जसं हर्षद आणि ताई म्हणाली की अगदीच वेगळा टॉपिक आहे. सो मला पण अभिमान वाटतो की मी या मूवीचा पार्ट आहे म्हणून. काय बोललोय यार, मस्त. फक्त ते मध्ये थोडा ब्रेक घेतला तर नव्हता घ्यायला पाहिजे, बाकी छान होतं. पण ताई, तू नेहमीच बोलत आली, स्क्रिप्ट हा तुझ्या एखादा सिनेमा निवडण्याच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं दॅन द कॅरेक्टर. पण जर या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचं झालं, जसं आता रसिका म्हणाली की खूप इन्स्पायरिंग स्टोरी, छान पद्धतीची आहे, काय क्लिक करून गेलं तुला जेव्हा ती व्यक्तिरेखा वाचलीस? तू म्हणतेस त्यातच माझं उत्तर आहे की फक्त माझी व्यक्तिरेखा नाही, तर सिनेमाचा विषय इतका वेगळा होता की माझा जो पार्टनर असणार आहे त्याची उंची म्हणजे दृश्य स्वरूपात तो कमी उंचीचा आहे.
आणि आपण नेहमीच अशा कुठल्याही गोष्टीकडे एक प्रॉब्लेम म्हणून बघितलंय की अरे मग ही जोडी कशी वाटेल, त्यांचं कपल कसं वाटेल, अशा दृष्टिकोनातनं आपल्याला साजेसे अनुरूप असणारे नवरा बायको बरे वाटतात, पार्टनर्स बरे वाटतात. तर अशा कुठल्याही गोष्टींची गंभीर चर्चा नाही आहे सिनेमामध्ये. आमचं दोघांचं प्रेम का होतं हे सिनेमात आपल्याला दिसेलच, पण आम्ही एकमेकांच्या हेड ओव्हर द हिल्स प्रेमात असतो. आणि त्यासमोर असं असतं की कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात आली तरी आपण त्याचा सामना करू, कारण आपण एकमेकांच्या बरोबर आहोत. तर मला ही गोष्ट फार आवडली की कितीदा तरी आपण दुसऱ्याला खुश करायला जातो किंवा समाज नावाचा एक कॉन्सेप्ट आपल्या आयुष्यामध्ये असतो. आमच्या सिनेमामध्ये अशा जड चर्चांना जागाच नाहीये. आणि प्रत्येकाला असं वाटेल की ही माणसं जर आपल्या आयुष्याला आलेल्या प्रसंगांना इतकं चांगलं तोंड देतात तर आपल्यासाठी तर किती छोट्या छोट्या समस्या आहेत समोर. आणि त्यातही माझं जे कॅरेक्टर आहे, मी तन्वी आहे या सिनेमात, तर तन्वी बऱ्यापैकी कूल आहे. म्हणजे आजकाल आपण ज्या मुली पाहतो तशी आहे ती, की तिला फारसं असं ओझं नाही आहे आई असण्याचं, बायको असण्याचं. ती डील करते छान सगळ्या गोष्टींना, कारण तिच्या आयुष्यात तिला माहिती आहे की मी आनंदाने राहणार आहे, माझं सगळ्यांवर प्रेम आहे, पण त्यांची सुद्धा थोडी जबाबदारी आहे ना. तर ती जबाबदारी देऊ शकते आणि बरीच ती खट्याळ आहे तन्वी. त्यामुळे आपल्याला सिनेमात दिसत जाईल की ती कशा प्रकारे मार्ग शोधते सगळ्या सिच्युएशन्समध्ये. येस. श्रीधर, काय स्क्रिप्ट बद्दल किंवा कॅरेक्टर बद्दल एखादी गोष्ट क्लिक केली, तुम्ही म्हणालात की रिलेटेबल होतं खूप जास्त, बट सुदैवाने जे पिक्चरमध्ये आहे ते रिअल लाईफमध्ये नाही आहे. काय एक जास्त क्लिक करून गेलं या स्क्रिप्ट बद्दलचं? ह्या स्क्रिप्ट जसे कथेमध्ये आहे बरेचसे सीन्स पण असे आहेत, सीनबद्दल सांगणार नाही, पण त्या मगाशी मी सांगितलं की त्याच्या तिकडे मी स्वतःला उभं केलं आणि मग असे काही इमोशन्स आहेत की जे मला म्हणजे रात्र मी झोपलो नाही, डिस्टर्ब झालो, अशी गोष्टी क्लिक केल्या. आणि ज्या पिक्चरमध्ये आहेत आहेत आणि असे आमच्या माझ्या वामनचंद तन्वीचे असे खोडकर, असे खेळकर प्रसंग पण आहेत, असे कपलचे असतात ज्या. म्हणजे आम्ही इमॅजिन करू का तुमचा खोडकरपणा? कपल बोलताना जे ते असतात ना कपलचे वगैरे. म्हणजे अख्खी फिल्म शूट केली या माणसाने. नेक्स्ट क्वेश्चन. येस प्लीज, उत्तर देत होता तुम्ही. नाही, असं आहे एकंदर तसं. ओके. हर्षद, काय आवडलं व्यक्तिरेखेबद्दल सगळ्यात जास्त? बरं, रिलेट केलं का? जसं सगळेजण रिलेट करताय, तू रिलेट केलंस का त्या मी ऍक्च्युली व्यक्तिरेखेशी? खरं सांगायचं तर कॅरेक्टरपेक्षा ह्या गोष्टीमधल्या पॉझिटिव्हिटीला जास्त रिलेट केलं. जसं मॅम पण म्हणाल्या की कोविडची सेकंड वेव्ह ॲक्च्युली झाली होती, त्यानंतर ह्या मीटिंग्स किंवा कॉल वगैरे आले होते. सो सगळेजण एका पर्टिक्युलर थॉट प्रोसेसमध्ये असतील त्यावेळी, कदाचित मी माझं सांगतो फक्त की, पण ह्या कथेने ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या फॅमिलीचे, पॉझिटिव्हिटी प्रत्येक वेळी आहे जी कुठेतरी मला जगताना, म्हणजे असं म्हणत नाही की कोणी पॉझिटिव्ह नाही आहे वगैरे, पण कुठेतरी कमी वाटते. सो ती नसावी हे या फिल्मने मला सांगितलं ऐकताना, ते वाचताना. तर मला असं झालं की येस, ह्याची गरज आहे कुठेतरी. मे बी मग मला असेल कुठेतरी त्याची गरज, किंवा इन जनरल मला वाटते की अशा प्रकारच्या गोष्टी आत्ता मांडण्याची गरज आहे. आणि ॲट द सेम टाइम मी हेही म्हणेन की ज्या पद्धतीने ती मांडली, गोष्ट तर आहेच, म्हणजे गोष्ट हा कॉमन फॅक्टर असेल माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये की आवडलीच आहे, पण ती ज्या प्रकारे एक्झिक्यूट केली तो खूप माझ्यामध्ये मोठा USP आहे या फिल्मचा. आणि ऑब्व्हियसली ते 3 तारखेनंतरच सगळ्यांना कळेल, आम्हाला माहिती आहे फक्त. बरं, पण व्यक्तिरेखेबद्दल काय सगळ्यात जास्त काय आवडलं तुला? आत्ताचं यंग जनरेशन माझ्या मते जसा विचार करतं, त्यांची खूप ठाम मतं असतात, किंवा त्यांना जर एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची असेल तर ते अशी करतात, नसेल करायची तर ते करतच नाहीत. आणि त्याला एक त्यांचा सॉलिड डिफेन्स असतो, मग भले ते चुकीचं असेल. तर माझ्या मते हे संजू सरपोतदार जे कॅरेक्टर मी प्ले करतोय ते त्या यंग जनरेशनला माझ्या मते रिप्रेझेंट करतं, की त्याला जे वाटतंय ना तो तसा आहे. ह्याचा अर्थ असा नाही की तो खोटा आहे, तो आहे तसा आहे. तुम्ही ऍक्सेप्ट करायचं की नाही करायचं तुम्ही बघा, मला माझं म्हणणं हे. आणि त्या लाईनवरचं ते कॅरेक्टर मला खूप रिलेटेबल वाटलं यंग जनरेशन पॉईंट. म्हणजे जरी आमची फॅमिली फिल्म, बेसिकली आमची फॅमिली फिल्म आहे, पण त्याच्यामधले कॅरेक्टर्स प्रत्येक जण
कुठल्या ना कुठल्या गोष्टीला रिप्रेझेंट करतोय, त्यामुळे ती गॅरंटी आपलीशी वाटेल असं मला वाटलं. सो तो एक पार्ट होता संजूचा. रसिका, भावा गर्लफ्रेंड कशी आहे? ट्रेलर लॉन्चला जेव्हा तिने सांगितलं की मी भावा झालेले सेटवर, मी म्हटलं बरं. येस. हो हो हो. आणि त्या भावाचा ॲक्च्युली रिझन तेच आहे की शिरीषा ही अत्यंत टॉम्बॉईश पोरगी आहे काही बाबतीत. आणि माझं असं झालं की माझ्या आयुष्यातली एक मेजर फेज होती 9वी ते 11वी 12वी साधारण, जिथे मी कम्प्लीट टॉम्बॉय झोनमध्ये होते. असे ढगळे काळे कपडे मोठे काहीतरी घालायचे, गळ्यात कवटी घालायचे, माझ्याकडे एक जॅकेट होतं ज्याच्यामध्ये गुलाबातनं रक्त बिक्त येणारं असं वगैरे, असं सगळं म्हणजे जे काही गॉथ इमॅजिन करू शकता तुम्ही, असं सगळं होतं. सो त्या टॉम्बॉईश झोनसाठी इन्स्पिरेशन मी माझ्या या लाईफच्या फेजमधनं घेतलं शिरीषासाठी. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मला शिरीषाबद्दल जी वाटते की त्या पोरीला ना फिल्टर्स नाही आहेत अजिबात, या अर्थाने की तिला माणूस माणसासारखा दिसतो आणि तो इनोसन्स तिने टिकवून ठेवला आत्तापर्यंत. तर ते मला फार गोड वाटलं त्या कॅरेक्टरचं, त्यामुळे अशी आहे शिरीषा. तुषार, बरं, माझं कॅरेक्टरचं नाव तन्मय आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव तन्मय आहे. आत्ता सांगायचं झालं तर मित्र, जसं मी आता दोघांचं एक जिगरी फ्रेंड दाखवलं आहे, मी आणि ओंकार. आता प्रत्येक मित्राला त्याच्या मित्राबद्दल सगळं माहिती असतं, फॅमिलीबद्दल की काय, म्हणजे एकूण एक गोष्ट माहिती असेल. किंवा चिडवायचं पण झालं तरी कुठल्या गोष्टीने चिडवायचं, जसं की लहानपणी व्हायचं, आत्ताही होत असेल कदाचित क्लोज फ्रेंडमध्ये, की वडिलांच्या नावावरून चिडवायचं वगैरे वगैरे. सो या गोष्टी चिडवण्यासाठी सुद्धा ज्या वेळेला माझ्या मित्राचे बाबाच नाही आहेत, तर तो एक पॉईंट आमच्याकडे नव्हता. म्हणजे असायला पाहिजे असं नाही, पण तो नव्हता आमच्याकडे. सो एक गोष्ट कुठली तरी नव्हती. सो मित्रावर काहीतरी घडतंय, सो त्याचा इम्पॅक्ट आमच्यावर सुद्धा पडणारच आहे. आणि मी पहिल्यांदा हॉस्टेल लाईफ, मी कधी हॉस्टेलमध्ये गेलो नाही. या मूवीमुळे मी हॉस्टेल लाईफ काय असते हे थोडंफार बघितलं. त्याच्यानंतर मग जसं संजूवर जसं घडत गेलं, काही काही गोष्टी उलगडत गेल्या, त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट पण माझ्यावर पडत गेला आणि ओव्हरऑल सर्कलवर इम्पॅक्ट पडत गेला. त्यानंतर मग आम्ही संजूला भेटणं, त्याच्यानंतर मग सावरणं, काय काय करू शकतो एक मित्र एका मित्रासाठी, बस तेवढं दाखवलेलं आहे. ते 3 नोव्हेंबरला समजेल. तू आम्हाला सगळ्यांना आमच्या कॅरेक्टर्स बद्दल विचारतीयस ना, तर मला ना दर्शना तुला आम्हाला दुसऱ्यांचं काय आवडलं ते पण विचारावं असं वाटतं. मला ना हर्षदची बाईक एवढी आवडली होती आणि माझी फार इच्छा होती की एक तरी सीन, फ्लॅशबॅक तरी आम्हाला मिळावा. मला ती बाईक चालवायची होती. मिळालं का? नाही ना यार, म्हणजे ऍक्टर म्हणून आपल्यावर किती मर्यादा पडतात बघ, मिळत नाहीत काही गोष्टी. त्यालाच मिळाली ती सुंदर बाईक. दिग्दर्शक असते तर ही तक्रार पोहोचली तरी असती त्यांच्यापर्यंत, पण ते इथे नाही आली आहेस. पण हलका फुलका आपण म्हणूया विषय, जरी हा खूप महत्त्वाचा असला तरी तो अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने मांडलाय. पण असं असतं ना खूपदा, जे इझी असतं तेच परफॉर्म करणं सगळ्यात कठीण असतं. सो काय सगळ्यात डिफिकल्ट म्हणा किंवा एक चॅलेंजिंग गोष्ट काय झाली आपापल्या कॅरेक्टर प्ले करत असताना? तुषारपासून सुरू करूया. माझ्यासाठी डिफिकल्ट होतं की बिईंग अ फ्रेंड, जेव्हा संजू आणि तन्मयमध्ये काही कारणास्तव भांडणं होतात, त्याच्यानंतर त्याची सारवासारव कशी करायची. आणि एका मित्राला तोंडावर आपण कधी सॉरी बोलत नाही, पण ते सॉरी कसं बोलावं, त्याच्यासाठी काय हिंमत लागते. आणि अजूनही आठवतं की आम्ही ॲक्च्युली तो फोन कॉल आहे, पण संजू माझ्यासमोर आहे सीन शूट करताना, आणि आम्ही एकमेकांशी बोलतोय की एक मित्र एका मित्राला सॉरी बोलतोय आणि एक मित्र एका मित्राला माफ करतोय. सो ते खूप चॅलेंजिंग होतं ॲक्च्युली. मी मनापासून ते करत होतो. अशी वेळ येऊ नये कोणावर, मी कोणाला सॉरी बोलणारच नाही मित्राला असं म्हणतो. ओ बापरे, मी चुका करत नाही ना, म्हणजे अरे कट, अजिबात नाही. आता हे काय, हे तर मोंटाज भी जाएगा. तर मग ते एक चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. येस. रसिका? मी ॲक्च्युली चॅलेंजिंगपेक्षा काय गोष्ट सोपी गेली हे सांगते. आता चॅलेंजिंग म्हटल्यावर मला सोनाली ताईच आली पहिले डोक्यात, की म्हटलं यार खरं तर हो, म्हणजे आपली जरा फाटली होती मॅमसोबत काम. मॅम सॉरी ताई ताईसोबत मगाशी तिथे आलेला छान वाक्य वापरलं, ते मला फिट बसलंय. आता कधीच मॅम नाही बोलणार मी.
त्यामुळे माझ्या पहिल्या डोक्यात तसं यायला लागलं, पण नंतर मला असं झालं की नाही, शिरीषा म्हणून खरं तर मला घाबरायचं होतं की आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची आई म्हटल्यावर थोडीशी धाकधूक होतीच, आणि तशीही धाकधूक होती. तर म्हटलं चला, आपल्याला भीती वाटते तीच पोर्ट्रे करायची. त्यामुळे इन अ वे खरं तर सांगायचं सोपं गेलं. आणि दुसरं कारण असं सोपं जाण्याचं कारण शी मेड अस ऑल व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे ह्या बाबतीत तर सगळेच आय गेस दुजोरा देतील त्या गोष्टीला, कारण की खूप जास्त कम्फर्टेबल तिने करून ठेवलं होतं. कारण की मला असं वाटतं की प्रत्येकच सिनियर ॲक्टरची ती जबाबदारी असते की बाबा आपण एक फिल्म करतोय, फिल्म आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि ते करायला आपण आलोय. तर ते इतकं छान ताईंनी पण आम्हाला सगळ्यांना असं हां ओके चला करूया, आता सीन करूया असं. आणि दुसरी गोष्ट मला सोपी गेली ह्यासाठी की ऑफ स्क्रीन मी म्हटलं तसं, तुला सांगितलं जसं की यांच्याशी दोघांशी खूप चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे ह्याला पण जे काही एक सतत एक असं मारामारी करणं किंवा आमच्या रिलेशनशिपमध्ये शिरीषा जरा डॉमिनंट आहे याच्यावर, तर मग ती Okay. त्या बाबतीत थोडंसं त्याला जरा त्रास देणं वगैरे, तर हे ॲक्च्युली सोपं गेलं, इन अ गुड वे सोपं गेलं. म्हणजे कन्सिस्टंटली रसिका आतापर्यंत जितक्यांदा प्रमोशनला आली ना, हे वाक्य तिचं कॉमन होतं की मी जरा डॉमिनेटिंग होते. आहे एक गमतीशीर सीन आहे तो, तुम्ही फिल्ममध्ये बघा, पण यालाच काय आठवत नाहीये, तू काय हे करतोय. हर्षदचं काही कोण म्हणणं व्यक्ती नाहीये आहे यावर. आयुष्यात माझ्या, सांगते कानात सांगते. हर्षद, हा हर्षद. प्रत्येक सीन माझ्यासाठी थोडा चॅलेंजिंगच होता, कारण त्या संजूच्या ज्या रिॲक्शन्स लिहिल्या होत्या लेखकाने किंवा ज्या अपेक्षित होत्या डिरेक्टरला, त्या रिॲक्शनच्या म्हणजे तो रिडिंग करताना जेव्हा वाचायचो वगैरे ते झालं, सेटवर आल्यानंतर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस, थोडेसे ॲडिशन्स होतात. तर माझा एक नेहमी प्रश्न असायचा, सरांना पण असायचा, स्वप्नीला पण असायचा, एवढं रिॲक्ट करणार आहे तो, म्हणजे ते त्या लेवलचं होतं रिॲक्शन्स की ते थोडं चॅलेंजिंग होतं की हे जरा आपल्या आपण म्हणू ना कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन तू काही गोष्टी बोलतोयस. ऑडियन्स वाईज त्या कशा वाटतील, काय त्यांचा टेक असेल, हा माझा विचार नव्हता. हे माझंच होतं की एवढं बोलणार आहे, कदाचित मीच ते इमॅजिन केलं नव्हतं. आणि हे स्टोरी ऐकताना एक वेगळं होतं, पण जेव्हा ते ॲक्च्युअल सीन्स आले समोर तेव्हा मला कळलं की हे खूपच डेप्थमध्ये लिहिलेलं सुद्धा आहे आणि तेवढंच ते परफॉर्म करावं लागणार. सो ते चॅलेंजिंग. पण तुमच्या दोघांचा जो बॉन्ड होता सेटवरचा, तो पटकन झाला का काय, नेमकं कसं होतं ते हर्षद? हर्षद पहिल्यांदा ऑफिसमध्ये आला होता ना, तर तो इंट्रोडक्शन आमचं काहीच नाही झालं. तो सरळ पहिला शब्द त्याचा हा होता की बाबा. आठवतो ना तुला? म्हणजे जनरली इंट्रोडक्शन वगैरे असं फॉर्मल होतं ना की हे श्रीधर आहेत, हा हर्षद आहे, असं काही नाही. त्याचा पहिला शब्द बाबा होता. हां, आणि तिकडनं तर मग ते ऑटोमॅटिकली ते जेल झालं. बाप आणि मुलाचं मला अजूनही आठवतं तो बोललाय तो ज्या पद्धतीने. तो ऑटोमॅटिकच आला माझ्यामध्ये, कारण त्याच्या आधी मला स्टोरी सांगितली होती, मी ऐकलं होतं आणि आम्ही बोलतही होतो सर आणि मी की असं असणार आहे तसं, किंवा तारखांवरून बोलणं चालूच होतं. तर त्यानंतर सरांचा फोन आला होता की श्रीधर पण असणार आहेत ऑफिसला, तर तू ह्या वेळी येणार आहेस ना, ते पण असणार आहेत. सो ते ऑलरेडी होतेच पोहोचलेले. मी पोहोचलो शूटवरून आणि समोरच होते, म्हटलं अरे बाबा. सो असंच इंट्रोडक्शनच झालं होतं, कारण मी ऐकलं खूप होतं की हे करणार आहेत हा रोल, असं असणार आहे. त्यामुळे नाही तर ॲक्टर लोकांना वेळ लागतो ना, रिलेशन ते ऑफ स्क्रीन जेलिंग करा, मग भेटा, एकमेकांचे स्वभाव ओळखा. ह्याने तर पहिल्या भेटीतच ते कॅरेक्टर पकडलं होतं आणि मला पण ते कॅरेक्टर आणि तो बॉन्ड तिथून सुरू झाला. सर, पण तुमच्यासाठी काय डिफिकल्ट होतं या स्क्रिप्टमधलं, कॅरेक्टरमधलं प्ले करणं? ॲज अन ॲक्टर चॅलेंज हे होतं की मी आत्तापर्यंत अशा भूमिका केल्या नव्हत्या की कोण म्हणजे बायको असेल, तन्वी असेल, मुलगा असेल, असं घरातलं संभाषण जे माझ्या वयाचं कॅरेक्टर, मॅच्युअर्ड इमोशन्स असं आत्तापर्यंत केलं नव्हतं. आणि ते करेक्टच झालं पाहिजे स्क्रीनवर, जे आमच्या कथेची गोष्टीची डिमांड आहे की जराही कुठे ती लाईन क्रॉस नाही झाली पाहिजे कुठल्या एक्सप्रेशनमधून किंवा कारण आपलं स्क्रीनवर क्लोज हा मीडियम असा आहे की तिथे जरा डोळ्यांनी आपण हे आयबॉल्स फिरवलं की मग ते वेगळं काहीतरी होतं आणि मग ते त्याची मजा निघून जाते. हे आम्ही बऱ्यापैकी ठरवलं होतं वर्कशॉपच्या दरम्यान. मी रोज भेटायचो सरांना, गणेश सरांना, स्वप्नील बारसकरांना, तासनतास बोलायचो, गप्पा करायचो, काय 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 होईल, काय होईल, कसं वाटेल, काय वाटेल, मग कसं बोलूया, कुठली लँग्वेज ठेवूया, ब्राह्मण पुणेरी वगैरे असं ठेवूया का, कारण सरपोतदार वगैरे असं काहीतरी आडनाव आहे ना, मग त्या हिशोबाने ठेवूया का मराठवाड्यातलं ठेवूया. कारण मी
हॅलो एक्सक्यूज मी काय सर पोतदार. मी लातूरचं आहे ना. हो. हां तर बरं झालं तू आम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलंस, मलाच किती गोष्टी कळतायत. हां तर मला एवढं एक्सक्यूज मी हां तर मला असं शुद्ध मराठी वगैरे म्हणजे एवढं एकदम असं कधी जमत नाही. म्हणजे हिंदीमध्ये काम केल्यामुळे असं नाही किंवा त्या आम्ही सबबला राहतो त्यामुळे असेल किंवा तर ते थोडंसं हे होतं चॅलेंज. मग मी भेटत गेलो, बोलत गेलो, आम्ही तासनतास बोलायचो, सीन करून बघायचो. नंतर आपण पण 1-2-3 रीडिंग केल्या होत्या, त्याच्यामध्ये पण मग ते सुरू झालं. मग बॉन्ड रिलेशन काय असेल वगैरे असा सगळा प्रवास आहे. पण मगाशी सोनालीताई बोलली की हे लोक का हसतात मला कळत नाही, पण आता मला कळलंय गुगली आधी हीच टाकते आणि त्यानंतर सगळे हसतायत हे ना. 2दा मी नोटीस केले, गुगली तीच टाकते काहीतरी. ताई येस. मला नेहमी ॲक्टर म्हणून माझ्या सहकलाकारांवर विसंबून असायला खूप आवडतं. ही सगळी माणसं माझ्यासाठी नवीन होती. श्रीधर, हर्षद, रसिका या सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम केलं आणि मला त्यांचा स्वतःचा ताजेपणा आणि त्यांचा अप्रोच खूप आवडला. आणि महत्त्वाची 2 कॅरेक्टर्स होती आमच्या सेटवरती. एक म्हणजे आमचा डिरेक्टर गणेश कदम आणि दुसरा आमचा DOP जो स्वतः दिग्दर्शक आहे राहुल जाधव. तर राहुल आणि गणेशच्या सरबत्तीला तोंड देणं म्हणजे आपल्याला बाकी काही फारशी तयारी करावी लागत नाही. कारण राहुल इतकी एनर्जी घेऊन येतो सेटवरती की त्याचा छोटे शॉट डिझाईन करताना किंवा रिहर्सलच्या वेळेला एखादी आपण मुवमेंट केलेली असते ती जेव्हा डिरेक्टर पिक करतो आणि सांगतो की तू कर ना ते केलेलं, तर मला ते खूप आवडतं. माझ्यासाठी तन्वीमध्ये एक खट्याळपण आहे आणि ती आपल्याला कळत नाही, ती सतत प्ले करतीये. 2 माझ्यासाठी छान आव्हानं होती. एक तर तिचा हा खट्याळपणा जो बिलिव्हेबल वाटला पाहिजे आणि दुसरा आमचा दोघांचा एक फ्लॅशबॅक आहे जो फारच गोड आहे. म्हणजे तो माझ्यासाठी विनर होता. श्रीधरचं कॅरेक्टर, कारण आपण अशा व्यक्तिरेखांना हिरो म्हणून नाही पाहिलेलं ना. आपण नेहमीच त्यांना सहकलाकार म्हणून पाहत आलोय. एखादा सपोर्टिंग रोल चांगला केला तर आपण कौतुक करतो, पण आमच्या सिनेमामध्ये श्रीधर हिरो आहे आणि त्याचं हिरो असणं फ्लॅशबॅकमध्ये दडलेलं आहे. ते इतकं फार फार गोड बाहेर येतं आणि त्यामुळे मला छान 2 एक भूतकाळ आहे आणि एक वर्तमान आहे ज्याच्यामध्ये सगळी मजा आहे. पण भूतकाळामधली तन्वी खूप वेगळी आहे आणि तिचं प्रेमात पडणं किती रास्त आहे हे आपल्याला कळत जातं. पण विषयच आहे एक्सेप्टन्स, एखाद्या गोष्टीचं एक्सेप्टन्स. रिअल लाईफबद्दल मला प्रश्न विचारायला आवडेल इथे सगळ्यांना. ती एक्सेप्टन्स पॉवर जी आहे, जी या सिनेमाच्या माध्यमातून कदाचित उलगडली जाणार आहे, खऱ्या आयुष्यात ती एक्सेप्टन्स पॉवर किंवा ती गोष्ट तुमच्यामध्ये किती आहे हे जाणून घ्यायचं या निमित्ताने. कोण देईल पहिले उत्तर? तुषार? तिने तुझ्याकडे इशारा केला रसिकाने ना. मी सांगू, मला असं वाटतं की म्हणजे माझं नुकतं नाही झालेलं, लग्न होऊन बरीच वर्ष झाली, पण ही ॲडिशन आहे माझ्या आयुष्यातली. माझ्या सासरची माणसं, माझा नवरा, तर या सगळ्यांनी मला आणि माझ्या प्रोफेशनला ज्या प्रकारे ॲक्सेप्ट केलंय ना, ते माझ्या सासरी सगळेजण डॉक्टर आहेत, विविध विषयांमधले डॉक्टर आहेत आणि फार मोठे डॉक्टर्स आहेत. आणि माझा नवरा कॉर्पोरेट क्षेत्रातला आहे, पण त्यांनी एका ॲक्टरचं आयुष्य कसं असतं याला ग्लोरीफाय न करता, याला उपहासाने न पाहता आणि साधेपणाने जे समजून घेतलंय की आमची शेड्यूल्स किती विचित्र असू शकतात, आमचा प्रवास जास्त असतो. 9 ते 5 ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माणसांचं आयुष्य वेगळं असतं आणि कलाकारांचा जरा रुटीनला कधी कधी अर्थच नाही असं म्हणावं लागतं. पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला खूप चांगली सपोर्ट सिस्टीम पाहिजे आणि ते जर आपल्या कुटुंबाने आपल्याला समजून घेतलं ना तर त्याचा आनंद प्रचंड वेगळा आहे. त्यामुळे मी कोणाला ॲक्सेप्ट करण्यापेक्षा त्यांनी मला ॲक्सेप्ट केलंय हे मला खूप मोठं वाटतं. सर? मला ह्या करिअरमध्ये बऱ्याच लोकांनी ॲक्सेप्ट केलं, फॅन्सने ॲक्सेप्ट केलं. म्हणजे काय मी कामं केलीत आत्तापर्यंत त्याद्वारे कुटुंबाने ॲक्सेप्ट केलं आहे, माझ्या बायकोने ॲक्सेप्ट केलं आहे. म्हणजे माझ्या लग्नाचा किस्सा झाला होता, किस्सा म्हणायचा नाही, म्हणजे ते एक मला मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो
तर आमचा एका खेडेगावात तो प्रसंग घडला आणि सगळे बसले होते आणि सगळं झालं आणि मी शेवटी एक प्रश्न विचारला की मला तिच्याशी वेगळं बोलायचं, काही प्रश्न विचारायचे. मग मी वेगळं गेलो आणि तिला विचारले प्रश्न की बाबा हे जे आहे आता आणि मला तू बघतेस, तुला हे मान्य आहे का? म्हणजे असं व्हायला नको की की बाबा वडील बोलतायत म्हणून, हां. की जबरदस्ती आहे तसं. तो एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट की आमचं क्षेत्र हे आम्हाला काय कधी कधी बाहेरगावी जावं लागतं, 2-2 महिने अमेरिकेला जावं नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने. मग तेव्हा तू घरी राहशील एकटी वगैरे, मग ते त्या सगळ्या होम सिकनेस वगैरे त्या गोष्टी वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी तिला सांगितल्या आणि तिने हो म्हटलं आणि त्याच्यानंतरच मी असं ती ॲक्सेप्टन्सची गोष्ट घडली. तर कुटुंबाने ते ॲक्सेप्ट केलं आणि लोकांनी पण ॲक्सेप्ट केलं, माझ्या मित्रांनी ॲक्सेप्ट केले, फार छान छान गोड गोड मित्र आहे. आमच्या टीमने पण मला ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे ह्या निमित्तानं मी सांगू इच्छितो कारण आमच्या फिल्ममध्ये असे बरेचसे असे सीन्स आहेत माझे आणि हर्षदचे पण आहेत. हाईट वाईज असे आम्ही बोलतो एकमेकांना, तो आहे. तर मला कधी जाणवलं नाही की मी तर सहज केलं, त्या लोकांना ॲडजस्ट करावं लागलं. सोनाली मॅमचं पण स्पेशली मेन्शन करेन मी की आमचे पण काही सीन्स होते असे क्लोजअप शॉट होते, मिड शॉट होते. मी नॉर्मल वावरलो सेटवर पण त्यांनी कदाचित त्यांचं ते मोठेपण आहे की त्यांनी त्या सहज ते ॲडजस्ट केलं सगळ्यांनीच. रसिका आहे, तुषार आहे, गणेश सर आहेत. तर हा पण एक ॲक्सेप्टन्सचा भाग आहे असं म्हणू इच्छितो. हर्षद ठीकठाक आहे. म्हणजे पण असं नाही की एक्सेप्टच नाही करत, बट आय हॅव माय ओन वेज टू एक्सेप्ट द थिंग्स. बट ठीकठाक आहे, असं मी उगाच हे नाही म्हणणार की आम्ही एक्सेप्ट करतो सगळं, असं काही नाही. ओके. रसिका नाही, मला फार जास्त महत्त्वाची वाटते ही क्वालिटी, माणूस म्हणून पण आणि अगदीच प्रोफेशनली सांगायचं झालं तर ॲक्टर म्हणून सुद्धा. कारण की कुठलंही नवीन कॅरेक्टर करताना तुम्ही काही न्यूनगंड घेऊन नाही जाऊ शकत त्या कॅरेक्टरविषयी. तुम्हाला त्याचं कन्व्हिक्शन येण्यासाठी तुम्ही माणूस म्हणून ओपन असण्याची खूप गरज आहे आणि तो संकुचित विचार तेव्हाच कमी होईल जेव्हा तुम्ही ॲक्सेप्टन्स वाढवाल. हे मला स्वतःला खूप जास्त पटतं, त्यामुळे मी खूप जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न करते. बट हॅव्हिंग सेड दॅट, मला माझा पीस आणि माझी मेंटल हेल्थसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे समोरच्याने त्याच्या आयुष्यात काहीही करावं त्या बाबतीतलं ॲक्सेप्टन्स आणि ओके मला काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यामध्ये, पण माझ्या ऑरामध्ये कोण लोक येतील किंवा असू शकतील ह्याचं खूप स्ट्रॉंग डिसिजन मीच माझ्याकडेच ठेवते नेहमी. बघा सर, पार्ट 2 त्याच्यामध्ये मी संजू, चालेल, नो प्रॉब्लेम. आई ग. येस तुषार. आहे बरीच आहेत. ॲक्सेप्टन्स सकट पेशन्स जो जोडीचा आहे ना तो सुद्धा खूपच आहे. खूप काही सहन केलं. अरे वा वा वा, डेपमध्ये गेलो मी डायरेक्ट. खूप 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 काही. तर नाही नाही ॲक्सेप्टन्स आहे, पॉवर खूप आहे आणि इवन आणि माझ्या घरच्यांची सुद्धा तेवढीच आहे. बिकॉज इंजिनिअरिंग क्षेत्रात, त्याच्यानंतर थिएटरच्या बॅकग्राऊंडमध्ये, थिएटर स्टेजवर पण नाही, बॅकग्राऊंडमध्ये, आणि त्याच्यानंतर मग म्हणजे माझ्या आयुष्यातल्या फक्त 3च गोष्टी. एक लास्ट सिमेंट्समध्ये होतं का मला, ते मी सोडलं. 1 वर्ष घरी बसलो, मित्रांबरोबर बॅकस्टेज करतोय. त्याच्यानंतर सरळ दुबईला निघून गेलो आणि मीनवाईल एक यूट्यूबवर फक्त मी काही व्हिडिओ शूट केलेले आमच्या टीमबरोबर. आणि मी दुबईला गेल्यानंतर मग तिथले पाकिस्तानी चहावाला होता, तो मला व्हिडिओ दाखवतो, बोलतो की ये आप हो क्या. तर मग मी डायरेक्ट फोन लावला इंडियाला, म्हणालो की अरे आपला व्हिडिओ पाकिस्तानवरून मला कोणतरी दाखवतोय म्हणून. म्हटलं अरे हाँ यार हम लोग फेमस हो गया ऐसा वगैरह वगैरह. बोला तू कब आ रहा है? म्हटलं भाई मैं नहीं आ सकता, जब तक मेरा कंपनी मतलब बंद हो नहीं जाता ना तब तक मैं निकलेगा नहीं इधर से. मैंने वादा किया पप्पा को. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली माहीत नाही पण ब्रँच बंद झाली. आणि मनात मॅनिफेस्ट झालं कुठेतरी. आणि मी पप्पाने सांगितलं, पप्पा हे बघा मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं मी सोडणार नाही, पण कंपनीने सोडलं तुम्ही थांबणार नाही. आणि मी जो निघालो हा सरळ असा चालू आहे. तर घरच्यांचं पण ॲक्सेप्टन्स तेवढंच गरजेचं होतं. ॲब्सोल्युटली. आणि तयार झालाय हा पिक्चर. पण जसं आता सगळेच जण सांगतात की काही ना काहीतरी प्रत्येकाचा एक कनेक्ट आहे या व्यक्तिरेखेशी, या स्क्रिप्टची. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असतात. काही आपण लक्षात ठेवतो, काही गोष्टी आपण विसरायचा प्रयत्न करतो, सोडून देतो. काय लक्षात ठेवाल या चित्रपटाच्या पडद्यामागे घडलेली गोष्ट?
मला खूप मजा लक्षात आहेत, कारण माझे आणि श्रीधरचे सीन्स जेव्हा शूट होत होते हे मी इतक्या हसत आणि मोकळेपणाने सांगू शकते, त्याला ऑल थँक्स टू श्रीधरचा स्वभाव. कारण एखाद्यानी हर्ट व्हायचं ठरवलं असतं तर तेही शक्य होतं, पण आम्हाला जबरदस्त ॲडजस्टमेंट्स कराव्या लागल्यात की काही काही तर सीन्समध्येही आम्ही दाखवल्यात की फायनली तो स्टूल घेऊन येतो माझ्या शेजारी उभं राहायला. तर अशा आम्हाला खूप मजेदार ॲडजस्टमेंट्स कराव्या लागल्या एकमेकांची फ्रेम मॅनेज करण्यासाठी, उंची आमची ॲडजस्ट होण्यासाठी. नुसते आम्ही शेजारी बसलो होतो तेव्हा सुद्धा आम्हाला खूप पोझिशन्स ट्राय करून बघाव्या लागल्या की आता अल्टिमेटली असं हवंय की आम्ही दोघं जण जवळ आहोत, पण त्याच्यासाठी तो कुठे बसलाय, मी बेडवर आहे का, मग त्यासाठी सिनेमामध्ये काही काही फर्निचर्स इंट्रोड्यूस झाली आहेत. ओके. तर हे माझ्या लक्षात राहणार आहे की आपल्याला जर मनात असेल की आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे तर कितीतरी मार्ग निघू शकतात आणि त्याच्यावर आपण मोकळेपणाने हसू शकतो, कारण आपला कोस्टार तितका दिलदार आहे म्हणून. ॲज अन ॲक्टर मला ह्या फिल्मची कम्प्लीट प्रोसेस नेहमी लक्षात राहील. फ्रॉम डे वन ज्या पद्धतीने आम्ही शूट केलं, ऑब्व्हियसली बेळगावला आणि पुण्यात अशा 2 ठिकाणी शूट झालं होतं. माझं सिरियलचं शूट इथे मुंबईत असायचं, पण तो प्रवासाचा भाग झाला माझ्या. पण ह्या फिल्मचा जो प्रवास होता, जी प्रोसेस होती पूर्ण माझ्यासाठी ॲज अन ॲक्टर, मग एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करणं ते तर झालंच, पण एका आपण म्हणू ना कम्फर्ट झोनमधून, टेलिव्हिजन जे मी करतो आहे अजून, तिथून कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन एक वेगळ्या प्रकारची प्रोसेस मी अनुभवली. सो ही प्रोसेस ऑब्व्हियसली पहिलं नेहमी स्पेशल असतं. जो माझ्यासाठी फिल्मची प्रोसेस काय असेल तर ही असणार आहे, जी फिक्स झालेली आहे कुठेतरी, जी मी बघितली, आणि टचवूड की ही खूप चांगली प्रोसेस होती, जी छान होईल जर लक्षातच राहिली तर. ओके. मला असं वाटतं की माझा कुठल्याही प्रोजेक्टमधनं मेन टेक अवे असतो ती म्हणजे माणसं असतात. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याही फिल्ममध्ये मला फार गोड माणसं भेटली आहेत डेफिनेटली. मी हे प्रत्येक फिल्म बाबतीत नाही बोलत. मला खरं तर तुषार आणि ओंकारबद्दल सांगायला आवडेल. आत्ता पहिल्यांदा आम्ही शूट करून निघालो होतो एका लोकेशनवरनं, आउटडोअर लोकेशनवरनं, आणि येताना आम्ही तिघंही असे वेगवेगळे गाण्यांची फरमाईश देणं आमचं चालू होतं. छान संध्याकाळची वेळ होती, मस्त वेगवेगळी गाणी, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची गाणी ऐकत होतो. आणि मला आठवतं मी म्हटलं की आता मला माझी या मना ऐकायचं आहे, ऋतू हिरवा मधलं आशा भोसलेंचं गाणं. तर ओंकारची मला रिॲक्शन अजूनही आठवते. ओंकारचं असं झालं की अरे तुझ्याकडे बघून वाटलं नव्हतं तुला माझी या मना हे गाणं माहितीसुद्धा असेल. तर मला असं झालं की म्हणजे ठीक आहे, दॅट वॉज व्हेरी स्वीट ऑफ हिम टू इवन ॲडमिट दिस. पण मला असं झालं की या निमित्ताने आपल्याला इतकी माणसं कळतात, त्यांचे वेगवेगळे पैलू कळतात, आणि आय एम अ सकर फॉर दीज काइंड ऑफ कॉन्व्हर्सेशन्स. सिमिलर कॉन्व्हर्सेशन माझं हर्षदसोबत पण झालं होतं 1-on-1, जिथे आम्ही खूप बोललो होतो. मग मला तो कोण आहे, तो कसा आहे माणूस म्हणून, त्याचे काय घरचे इक्वेशन्स आहेत, खूप गोष्टींबाबतीत खूप छान बोलला होता तो. त्यामुळे मला असं झालं की ओके, नाव आय नो हिम बेटर. आणि दॅट कॉन्व्हर्सेशन आय रिमेंबर. आत्ता पुण्याच्या प्रमोशनच्या दरम्यान माझी यांच्याशी जास्त चांगली ओळख झाली. आम्ही शूटच्या दरम्यान आमचे खूप सीन्स एकत्र नव्हते, त्याच्यामुळे तेव्हा फार आमचं बोलणं नव्हतं झालं. बट ही इज सच अ क्यूट पर्सन. आणि जसं आत्ता ताई म्हणाली की वाईट वाटून घ्यायचं असेल तर वाईट वाटून घेऊ शकतो माणूस, पण आम्ही त्यांना म्हटलं सुद्धा परत येताना की आम्ही इतका त्रास दिलाय तुम्हाला हे 2 दिवस, पण इतकं हसून त्या माणसाने स्पोर्टिंगली सगळं घेतलं आणि खूप मस्ती केली आमच्यासोबत इक्वली. त्यामुळे मला ते फार 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 जास्त आवडलंय. आणि या निमित्ताने मला आता हे सांगायचं की सोनाली ताई, मला असं 1-on-1 वेळ तुझ्यासोबत हवा आहे यार. म्हणजे या बाबतीत मला बोलायचं आहे, पण आम्हाला असं 1-on-1 वेळ अजून मिळाला नाही. आम्ही इधर प्रमोशनसाठीच भेटलोय किंवा सेटवरच भेटलोय. सो आय एम होपिंग की ते पटकन लवकर व्हावं प्लीज या इंटरव्ह्यू नंतर. येस तुषार. ओव्हरऑल मूवी शूट करताना जेवढे पण सीन्स झाले, मला ना कुठले सीन्स असतील ना पटकन लक्षात येत नाहीत, जसं रिकॉल करायला गेलो तर. पण सगळ्या कॅरेक्टर्स बरोबर काही काही सेकंदाचे असे बरेच असे क्षण आहेत, तर मला त्यांना सांगता येणार नाही. मला फक्त ते चेहरे आठवतात. आणि म्हणजे हे सगळे कॅरेक्टर्स, सोनालीताई, श्रीधरदादा, हर्षद, रसिका, त्यानंतर स्वप्नील, गणेशदादा, नंतर राहुलदादा DOP, या सगळ्यांशी केलेले जेवढे पण डिस्कशन आहेत, हे सगळे फक्त चेहरे आठवतात, त्यांचे प्रसंग आठवत नाही. पण जेव्हा पण ते आठवतात ना, मला हसायला येतं. मी कोणाला म्हणजे लिटरली एक्सप्लेन नाही करू शकत की त्यावेळेला काय घडलेलं. कॉज ना जसं तर तू बघत असशील की फक्त डोळ्यातल्या डोळ्यात आमचं घडतं. बरं ठीक आहे, हे एवढे क्षण पण आहेत, तेवढे पण पुरेसे आहेत मला हसवण्यासाठी. पण मी इथे नाही शेअर करू शकत, कारण का माहितीच नाही ते कसे आहेत. ते माझ्याकडे आहेत, ते छान आहेत आठवणी म्हणून. क्या बात. पण त्यात
हां आता आठवलं मला. येस फायनली. नाही म्हणजे ह्या चित्रपटाची पॉझिटिव्हिटी मला लक्षात राहील. म्हणजे पुढे जर श्रीधर वाटसर जर लो झाला तर त्याला वामन सरपोतदार आठवेल आणि मग तो परत एकदा कॉन्फिडंट होईल. आणि बाकी हे माणसं तर लक्षात राहतील, माझे चेहरे जे सगळे. रागण नको बघू, खरंच म्हणतोय. नाही नाही आमचे लेखक स्वप्नील बारसकर वर्कशॉपच्या दरम्यान ज्या आम्ही कॅरेक्टरविषयी बोललो आहे त्यांच्याकडून मला बरंचसं शिकायला मिळालं. गणेश कदम सर त्यांच्यापासून पण शिकायला मिळाले, मॅमकडून पण शिकायला मिळाले. ह्या सगळ्या गोष्टी मला आठवतील आणि आठवत राहतील. क्या बात. सो तयार झाला आहे पिक्चर शॉर्ट अँड स्वीट आणि 3 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सो प्रश्न असा आहे की 3 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षक गेल्यानंतर, पिक्चर बघितल्यानंतर काय घेऊन थिएटरच्या बाहेर पडतील? कोण पहिले उत्तर देईल? ओके, रसिकापासून सुरू करूया. खूप छान गोड इन्स्पिरेशन, खूप जास्त आनंद, खूप जास्त समाधान, अशा सगळ्या भावना, सगळ्या ज्या छान पीसफुल भावना आहेत या सगळ्या घेऊन तुम्ही बाहेर पडाल, ही ग्वाही माझ्याकडून 200%. तुषार? एक चांगली आई, एक चांगला बाबा, एक चांगली गर्लफ्रेंड, एक चांगला बॉयफ्रेंड आणि एक चांगला मित्र, प्रत्येकाचा वेगवेगळ्या दृष्टिकोन घेऊनच बाहेर पडाल आणि तो पण पॉझिटिव्ह. किती मस्त. हर्षद? चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आणि डोळ्यात थोडंसं पाणी. नाईस. सर? हां, चित्रपट बघितल्यानंतर हसतील पण, थोडे रडतील पण, आणि कोणाला वाटेल की बाबा ही जी फॅमिली आहे चित्रपटामध्ये दाखवलेली आहे, ही फॅमिली अशी काय फॅमिली असते का? तर त्याचं उत्तर माझ्या मते त्यांना चित्रपट बघितल्यानंतर मिळेल की नाही बाबा ही अशी फॅमिली असते आणि करेक्ट आहेत हे लोक. येस. ताई? मला असं वाटतं प्रेक्षकांना नक्की असं वाटणार आहे की मी हिच्यासारखी असते तर किती बरं झालं असतं, याच्यासारखा असतो तर किती बरं झालं असतं, असं प्रत्येकाला वाटणार आहे. आणि आयुष्यात जेव्हा केव्हा सरप्राईज मिळेल आपल्याला, कुठल्याही गोष्टीचं आश्चर्य वाटेल, तेव्हा एक क्षण मनात शॉर्ट अँड स्वीटचा विचार येऊन जाणार आहे की ती सगळी माणसं आयुष्याला किती छान सामोरी गेली. तर जरा काहीतरी एवढंसं शिकणार आहेत सगळेजण आमच्याकडनं. क्या बात. खूप मस्त. आणि 3 तारीख येतेच आहे. ऑल द बेस्ट तुमच्या संपूर्ण टीमला 3 नोव्हेंबरसाठी. थँक्यू सो मच इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.